कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खोटं खोटं बोलतोयस तू, खोटं बोलतोयस तू. मी तुला सोडणार नाहीये. मी वकिलांशी बोलून तुझ्यावर सगळी कलम लावणार आहे. तू मला म्हटलं होतास की तुला हे सगळं करायला भुवनेश्वरी मॅडमनी मदत केलीये. तू खोटं बोलतोयस आता. हा खोटं बोलतोय अधिपती. मी तुला म्हटलं होतं की माझ्या समोर तुझे कबूल केलंस ते इथे सगळ्यांना सांग. एवढंच म्हटलं होतं मी तुला. नाही 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 टीचर मॅडम, आता तुम्ही जरा जास्तच खोटं बोलायला लागलं. उलट तुम्हीच मला असं सांगितलं होतं की अधिपती समोर असं बोल की थोरल्या सरकारांनीच मला जेल बाहेर काढलं. काय टीचर मॅडम, आणि तुम्ही हे पण बोलल्या होत्या, जर हे समज माझं तू ऐकलं तर मी तुला काय बी करणार नाही. आणि काय हो टीचर मॅडम, मी तुम्हाला हे समजा सांगीन तळी फक्त म्हणजे दाखले सरकार असतील, हा थोरले सरकार असतील असं तुम्ही बोलला नव्हतं. त्यांच्या समोर असं मी खोटं बोललो तर झालं ना माझं कल्याण. बाकी काय बी चालेल, पण यांच्या विरुद्ध खोटं नाही बोलणार खरंच. अरे किती खोटं बोलणार आहेस तू अजून. का खोटं बोलतोयस, कुणासाठी? तुझं म्हणणं आहे यांनी तुला बाहेर नाही काढलं, मग कुणी काढलं? हा, देवानी? चांगल्या वागणुकीनी चांगली वागणूक ही देवासारखी पळत आली माझ्यासाठी. काय? जेलामध्ये मी समद्यांशी चांगला वागलो, एक माणूस म्हणून माणुसकी दाखवली, म्हणून साहेबांनी मला लवकर सोडले, म्हणजे माझी शिक्षा कमी केली. तुम्हाला खोटं वाटतंय का? खोटं वाटतंय तुम्हाला? माझ्याकडे लेटर आहे ना, लेटर टाकलं ठरल्यासारखं तुम्ही. अच्छा, म्हणजे पूर्ण तयारीनिशी आलायस तू. मग तुम्ही तर काय मला समद्यांसमोर पंक्तीला तर बसवणार नाही. एवढं तर डोकं आहे आपल्याला. मला चांगलं माहिती होतं, मी चांगलं ओळखतो तुम्हाला. तुम्ही ना मला अडकवलं असतं म्हणून हे लेटर आणलं मी, माझ्या विश्वास बसायला. कारण तुम्ही मला ज्यावेळी थोरल्या सरकारांची सुपारी दिली होती ना. एक मिनिट. काय? भुवनेश्वरी मॅडमची सुपारी मी दिली? अहो सुपारी म्हणजे ती सुपारी नाही, ही आमच्या भाषेत सुपारी म्हणतात त्याला. तुम्हाला थोरल्या सरकार घरात नको होत्या म्हणून तुम्ही हे समजा कांड केलं ना. ए काय बडबडतेस? अहो देवा शपथ खरं बोलतोय मी कशाला खोटं बोल. ओ टीचर मॅडम, तुम्ही तुमची कातडीन संसार वाचवण्यासाठी ना माझा बळी देऊ नका. मी हात जोडतो, पाया पडतो टीचर मॅडम. असं नका वागू टीचर मॅडम. मला असं फाटक्यात पाय घालायला लावू नका. अहो लय भोगलंय मी काय बी बोललो नाही. उलट तुम्हीच मला बोलल्या होत्या की तू अधिपतींसमोर असं बोल की थोरल्या सरकारांनी तुला जेलमधून बाहेर काढलं, हॉस्पिटलमध्ये पाठवलं. हे समज केल्यानंतर अधिपतींना थोरल्या सरकारांचा राग येईल आणि मग समद्या घरावर तुमचं राज्य. अरे डोकं ठिकाणावर आहे का तुझं? काय बरळतोयस? ये शाणपणा करू नका. जे खरं आहे ते सांग लवकर. मोठा मालक, मग जे खरं आहे तेच सांगतोय तुम्हाला, खोटं कशाला बोलू. बस कर, वाटेल ते बोलू नकोस. भास्कर, उलट तुम्ही असं पण म्हणल्या होत्या या थेरडीला असं ह्या म्हणल्या की या थेरडीला वृद्धाश्रमात टाकते, चांगलीच जिरवतेची. त्यांना जायचं असेल वृद्धाश्रमात तर जाऊ दे ना. हल्ली खूप चांगले वृद्धाश्रम असतात, चांगल्या सुविधा असतात. तुम्ही दर आठवड्याला जाऊन त्यांना भेटू शकता. सुनबाई, हा खोटं बोलतोय. हा खोटारडा माणूस आहे. अरे किती खालच्या पातळीला जाऊन खोटं बोलतोयस तू. कितीला विकत घेतलं यांनी तुला? हा सांग, खरं सांग, कितीला विकत घेतलं? तुला ना जोड्याला मारलं पाहिजे. मागवा
वा माग या घरच्या सुनबाई आयसा तुम्ही हा या घरची लक्ष्मी आणि हे असं वागतं वय शोभतं का तुम्हासनी आस्तीनबाई काय चाललंय सगळं? अधिपती याच्यावर विश्वास ठेवू नका, हा खोटं बोलतोय. हा आणि या मोठ्या खरं बोलतात. आणि हे सगळं माहित असून बी तुम्ही याला घरात आणलं. तुम्हाला ठाव नव्हती का याची लायकी? आणि आम्ही अधिपती तुम्हाला हेच सांगत होतो का नाही की ह्याची साक्ष कशा पाहिजे? तर नाही, आता एक एक गोष्ट उघडकीस येत्या तर तुम्ही पलटी मारताय काय? काय समजायचं आम्ही? त्यो एक बोलतोय, तुम्ही एक बोलताय, हे कुठवर चालायचं? तुम्ही धमकावलं याला या म्हणून हा साईड बदलतोय. तुम्ही धमकावलंय, तुम्ही पैसे दिले त्याला. यांनी पैसे दिलेत. अहो आम्ही तर त्याला आणू नका असं म्हणत होतो. आता पैसे दिले असते तर त्याचं स्वागत करायला पाहिजे होतं नाही का? आणि सुनबाई धमकी आम्ही देत नाही, आम्ही डायरेक्ट कार्यक्रम करतो. म्हणजे टाकला असता त्याला आत, नाहीतर गायब केला असता. आणि तुम्ही म्हणताय तसं जर का आम्ही केलं असतं का नाही तर याला जमिनीत गाडून टाकला असता. मला माहितीये तुम्ही याला खरंच विकत घेतलंय म्हणून हा असं बोलतोय. सुनबाई तुम्ही खरंच आता एकदम येड्यावानी काय म्हणतात ते मेंटल सारखं बोलायला लागलाय. मेंटल म्हणू नका बस. आणि हे मी सिद्ध केलंय. मी मेंटल नाहीये, हा खोटं बोलतोय अधिपती. तुम्ही पाठवलं होतं ह्याला, यांनी कबूल केलं होतं. तू खरं बोल बजरंग, तू खरं बोल. सांग, खरं सांग, तुला भुवनेश्वरी मॅडमनी पाठवलं होतं ना? खरं सांग. अरे बोल ना खरं. तू मला जे सांगितलं होतं ते सांग ना सगळ्यांना. अहो मी काय सांगितलं टीचर मॅडम? अहो उलट तुम्हीच मला. थांबा, पहिल्यापासून टेप लावतो परत. तुम्ही काय सांगितलं होतं टीचर मॅडम? धाकल्या सरकारांसमोर जाऊन असं सांग की थोरल्या सरकारांनीच मला जेल बाहेर काढलं आणि मग हॉस्पिटलमध्ये पाठवलं तुम्हाला त्रास द्यायला. आणि हे समज धाकल्या सरकारांना कळलं की मग ते चिडतील. हा कोणावर? तर ह्या ब्याद म्हणजे थोरल्या सरकारांवर. हा आणि मग त्यांना घराबाहेर काढतील, कारण तुम्हाला त्या घरात नकोच आहेत. कारण धाकले सरकार सारखं आई साहेब आई साहेब आई साहेब करता याचा राग येतो तुम्हाला. हा तुमची चिडचिड होते. नवरा म्हणून तुमचं काय ऐकत नाही, हे तुम्हाला पटत नाही, याचा राग येत होता की नाही तुम्हाला? हा चिडचिड होत होती की नाही तुमची? त्या तुमच्या डोक्यात जातात म्हणून तुम्हाला त्या घरात नको होत्या. आणि हे समजा मी तुमचं ऐकलं तर तुम्ही माझ्या विरुद्धची तक्रार पण माग घ्याल असं तुम्ही मला बोलला होता टीचर मॅडम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.